शेवटी ते राजकारणातले माझे लोकशाहीतले प्रतिस्पर्धी आहेत, ते निवडणूक लढवत आहेत, मी देखील निवडणूक लढवतोय. परंतु या निवडणुकीतला फरक एकच आहे की हेच उमेदवार 2004ला माझ्यासोबत होते, त्यांचा पराभव झाला होता. हेच उमेदवार माझ्यासोबत 2009ला होते, त्यांचा पराभव झाला होता. हेच उमेदवार माझ्याबरोबर 2014ला होते, त्यांचा पराभव झालेला होता. मध्ये 19ला फक्त ते नव्हते. पुन्हा एकदा 2024ला तेच उमेदवार माझ्यासोबत आहेत. त्याच्यामुळं मला जिंकायची सवय आहे, त्यांना पडायची सवय आहे. एकूणच कोकणात महायुती 15 जागांवर लढत आहे. 15 जागा आहेत आणि तुम्ही रायगड रत्नागिरीचे पालकमंत्री आहात. तर ही लढत आहे. त्याचबरोबर राजापूरची लढत एक विशेष आहे तुमच्यासाठी. तर या लढतींकडे तुम्ही कसं बघताय? 15च्या 15 लढती ह्या विशेष आहेत, पण 15च्या 15 लढती आम्ही जिंकणार आहोत. रायगडच्या 7च्या 7 आपण जिंकू, 5च्या 5 रत्नागिरीच्या जिंकू आणि 3 सिंधुदुर्गच्या जिंकू. लाडकी बहीण योजनेचा काय फायदा होतोय का? नक्कीच फायदा होतो. लाडकी बहीण योजनेचा फायदा हा पॉलिटिकली गेम चेंजर आहे. एकीकडे राज्यात थंडी कडाक्याची असताना सिंधुदुर्गात आणि रत्नागिरीत विधानसभेचं वातावरण तापलंय, राजकीय वातावरण तापलंय. सत्ता संघर्ष अंतिम टप्प्यात आहे, प्रचार अंतिम टप्प्यात आहे. आणि आज आपल्यासोबत आहेत रत्नागिरी आणि रायगडचे पालकमंत्री उदय सामंत. आणि या रत्नागिरी मतदारसंघातील जी लढत होते, राज्यात लक्षवेधी लढत आहे पालकमंत्री आणि उद्योगमंत्री असल्यामुळे. तर या लढतीबाबत आपण आज त्यांच्याशी बातचीत करणार आहोत. नमस्कार. या आधीची 2019ची जी लढत होती त्यामध्ये तुम्ही प्रचंड मताधिक्य घेतलं. जवळपास 80,000हून अधिक मताधिक्य होतं. पण यावेळी बाळ माने तुमच्या ऑपोजिट आहेत, जे बीजेपीतून उभाटात गेलेले आहेत. तर ही लढत कशी आहे तुमच्यासाठी? मला असं वाटतं की विधानसभेची निवडणुकीमधली जी लढत असते ती कधी समोरचा कितीही कमकुवत असला तरी मला असं वाटतं की कमी लेखून उपयोगाचं नाही. शेवटी ते राजकारणातले माझे लोकशाहीतले प्रतिस्पर्धी आहेत, ते निवडणूक लढवत आहेत, मी देखील निवडणूक लढवतोय. परंतु या निवडणुकीतला फरक एकच आहे की हेच उमेदवार 2004ला माझ्यासोबत होते, त्यांचा पराभव झाला होता. हेच उमेदवार माझ्यासोबत 2009ला होते, त्यांचा पराभव झाला होता. हेच उमेदवार माझ्याबरोबर 2014ला होते, त्यांचा पराभव झालेला होता. मध्ये 19ला फक्त ते नव्हते. पुन्हा एकदा 2024ला तेच उमेदवार माझ्यासोबत आहेत. त्याच्यामुळं मला जिंकायची सवय आहे, त्यांना पडायची सवय आहे. तर मला असं वाटतं की बाकी जास्त चर्चा करण्यापेक्षा मी विकासात्मक केलेली कामं जी आहेत याच्या जोरावर माझा विजय निश्चित आहे. महाविकास आघाडीची ताकद त्यांच्याकडे आहे, उद्धव ठाकरे पाठीशी आहेत त्यांच्या. नाही, तर उभाटाच्या प्रत्येक उमेदवाराच्या मागं उद्धव ठाकरे आहेत ना, त्यांच्याच मागं असं कुठं आहेत. परंतु कदाचित उभाटाला स्थानिक उमेदवार मिळाला नसेल किंवा केपेबल उमेदवार नसेल, म्हणून त्यांना दुसरीकडनं उमेदवार घ्यावा लागला आणि ते निवडणूक लढवत आहेत. ठीक आहे, निवडणुकीमध्ये उभाटाच्या पक्षप्रमुखांनी टीका केली म्हणून मला टीका करण्याची काही आवश्यकता नाही. परंतु ते रत्नागिरीत येऊन माझ्यावर टीका करून गेल्यामुळे माझी 5-50 हजार मतं वाढलेली आहेत. एकंदर निवडणुकांकडे बघितलं तर प्रस्थापितांविरोधात एक सुप्त कल असतो. तुमची तर ही 5वी निवडणूक आहे. नाही, प्रस्थापित आपण कोणाला म्हणतो? प्रस्थापित म्हणजे आता उदाहरणार्थ उभाटाचे पक्षप्रमुख आहेत, त्यांचा मतदारसंघ आहे, त्यांच्या मतदारसंघामध्ये त्यांना पाहिजे तिथं त्यांचा मुलगा लढतो, हे प्रस्थापित राजकारणी आहेत. आम्ही प्रस्थापित राजकारणी नाहीत. आमच्या घरात ग्रामपंचायतीचा सदस्य नसताना देखील आम्ही लोकप्रतिनिधी झालेलो आहोत. त्याच्यामुळे प्रस्थापित ही व्याख्या वेगळी आहे. ज्यांची टर्म वाडवडिलांपासून सुरू झालेली आहे, ज्यांचे आजोबा राजकारणामध्ये आहेत, ज्यांचे वडील राजकारणामध्ये आहेत, ज्यांचे भाऊ राजकारणामध्ये आहेत आणि मग ते परत आमदार ज्यावेळी होतात 5-5-10 वर्ष, ते प्रस्थापित असतात. आम्ही तसं प्रस्थापित का नाही, तर आमच्या घरामध्ये राजकारणाचा वारसाच नव्हता. त्याच्यामुळे मला असं वाटतं की प्रस्थापित हे जे मातब्बर असतात ते प्रस्थापित असतात. इथं सर्वसामान्य विरुद्ध जी लढत आहे ती पूर्वीपासून जे माझ्यासमोर पराभूत झालेले आहेत त्याच उमेदवारावर माझी लढत आहे. पण 2024च्या लोकसभा निवडणुकीत तसं काय घडलं की महायुतीचं मताधिक्य या मतदारसंघात घटलं? ते कुठं घटलं? कदाचित अंकगणितामध्ये म्हणजे सिंधुदुर्गच्या तुलनेत इथे तेच सांगतो ना, मी काय राजकीय विश्लेषक नाही, पण ज्या जिल्ह्यानं तत्कालीन खासदारांना 1,51,000चं मताधिक्य दिलेलं होतं ते मताधिक्य जिल्ह्यातलं 39,000वर येणं म्हणजे वाढलं कसं काय? भैया सामंत नाराज होते. नाही, भैया सामंत नाराज होते नव्हते हा नंतरचा विषय आहे.
पण माझ्या मतदारसंघामध्ये विनायक राऊतांना 67,000चं लीड होतं. ते लीड 10,000वर आलं, म्हणजे 57,000नं त्यांचं लीड घटलं ना. आपण राजकारणातलं ॲनालिसिस करताना आणि नाराज जरी असले तरी त्यांनी काही विरोधामध्ये प्रचार केलेला नव्हता. पूर्ण 3 मतदारसंघाला पूर्वी शेखर निकमांच्या इथं विनायक राऊतांना 57,000चं मताधिक्य होतं, माझ्या इथे 67,000चं मताधिक्य होतं आणि राजापूरमध्ये जवळजवळ 41 की 42,000चं मताधिक्य होतं. ते 42,000चं मताधिक्य राजापूरला 20,000वर आलं, माझ्याकडे 67,000चं मताधिक्य होतं ते 10,000वर आलं, 9,000 समथिंगवर आलं आणि शेखर निकमांकडे जे 57,000चं मताधिक्य होतं ते 20,000वर आलं. त्याच्यामुळे टोटल जर म्हटलं तर 39 नाही 49,000चं मताधिक्य त्यांना मिळालं, पण पूर्वी ते 1,51,000चं होतं. तुम्ही उद्योगमंत्री आहात, राज्यात विविध उद्योग आलेत, त्याचबरोबर रत्नागिरीत मेडिकल कॉलेज आलं, इंजिनिअरिंग कॉलेज आलं, पदवी डिग्री कॉलेज आणि विधी कॉलेज प्रस्तावित आहे. तर भविष्यात म्हणजे व्हिजन काय आहे या संदर्भातलं? मला वाटतं की आपला मतदारसंघ हा एज्युकेशनल हब असला पाहिजे आणि त्याच्यासाठी माझ्याकडे प्रत्येक कॉलेज आहे, पण ते माझं स्वतःचं नाही, ते शासकीय कॉलेज आहे. त्याच्यामध्ये वैद्यकीय महाविद्यालय आहे, त्याच्यामध्ये इंजिनिअरिंग कॉलेज आहे, पॉलिटेक्निक आहे, स्किल सेंटर आहे, संस्कृत विद्यापीठाचं उपकेंद्र आहे, माझ्याकडे बी फार्म आहे, डी फार्म आहे, एम फार्म आहे, ANM आहे, GNM आहे, छत्रपती शिवाजी महाराजांवरचं रिसर्च सेंटर माझ्याकडे आता होतं आहे, त्याच्यानंतर यशवंतराव मुक्त विद्यापीठाचं सब सेंटर माझ्याकडे होतं आहे, ओशन युनिव्हर्सिटी माझ्याकडे होते जी देशातली पहिली आहे. त्याच्यामुळे एज्युकेशनल हब करण्याचे जे स्वप्न होतं ते शासनाच्या मार्फत साकार होतं, याचा मला आनंद आहे. पण राज्यातले उद्योग जे आहेत ते गुजरातमध्ये पळवल्याचा आरोप केला जातो विरोधकांकडून. नाही, त्यांनी त्यांच्या शालेय जीवनामध्ये गुजरात हे एकच राज्य शिकलेत, ते बाकी राज्याची त्यांना कल्पनाच नाही. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे ते जे काही आरोप असतात ते बालिश असतात. मी व्हाईट पेपर काढला, मी विधानसभेमध्ये व्हाईट पेपर काढला. व्हाईट पेपरला चॅलेंज विधानसभेमधला कोणीही आमदार करू शकतो, पण विरोधकांमधले जे काही उरलेले आमदार आहेत त्याच्यातलं एकाचंही धाडस झालं नाही क्रॉस करायचं. त्याच्यामुळे जे विधिमंडळामध्ये अभ्यास करून बोलू शकले नाहीत त्यांनी फक्त पत्रकार परिषद घेण्यामध्ये काही अर्थ नाही. व्हाईट पेपरला चॅलेंज झालं नाही याचा अर्थ प्रकल्प कुठेही गेला नाही आणि जो प्रकल्प गेला तो त्यांच्या कारकिर्दीमध्ये गेला आहे. कारण जी कॅबिनेट सब कमिटी करावी लागते ते 18 महिने कॅबिनेट सब कमिटी ही सरकारमध्ये होऊ शकली नाही, ते त्याचं मुख्य कारण आहे. पण इंजिनिअरिंग आणि मेडिकल कॉलेजमध्ये प्राध्यापक नाहीत असा आरोप होतोय सातत्याने. नाही, आरोप करणाऱ्यांचं तोंड कोण धरणार आहे? शेवटी मेडिकल कॉलेज हे महाराष्ट्रातलं 1 नंबरला आलं ते कोण सांगत नाही, इंजिनिअरिंग कॉलेज महाराष्ट्रातलं 1 नंबरला आलं हे कोणी सांगत नाही. कदाचित प्राध्यापक कमी असतील, पण प्राध्यापक कमी असताना देखील एवढं मोठंच कॉलेज चालवण्याची कुवत त्यांच्यामध्ये आहे ना. आणि कुठेही महाराष्ट्रामध्ये देशामध्ये असं कुठचंही एक शासकीय कॉलेज नाही की तिथे पूर्ण प्राध्यापक भरलेले आहेत. ते भरले पाहिजे त्या मताशी मी सहमत आहे, त्याच्यासाठी मी प्रयत्न करणार आहे. पण इंजिनिअरिंग कॉलेज जे कोकणात नव्हतं ते आलं हे कौतुकास्पद आहे की नाही हे देखील ठरवलं पाहिजे. मेडिकल कॉलेज हे गव्हर्नमेंटचं आहे, ते आपल्याकडे आलं गरिबांच्या मुलासाठी, ते योग्य आहे की नाही बघितलं पाहिजे. त्याच्यामुळे मला असं वाटतं की एज्युकेशन हब बनवण्याचं जे माझं स्वप्न होतं ते पूर्णत्वाला जातं आहे. या मतदारसंघात उद्योग आलेत, म्हणजे आता रिलायन्सचा उद्योग एक प्रस्तावित आहे, पण पर्यावरणाच्या मुद्द्यावर तुमची भूमिका काय आहे? जसं की बारसू रिफायनरी प्रकल्प आहे प्रस्तावित आणि तुम्ही राजापूर बॉक्साईट प्रकल्पाची जनसुनावणी स्थगित केलेली होती, मग रिफायनरीवर तुमची भूमिका काय आहे? रिफायनरीच्या बाबतीमध्ये उद्योगमंत्री म्हणून माझी भूमिका स्पष्ट आहे आणि मुख्यमंत्री महोदयांनी देखील आचारसंहितेच्या अगोदर त्यांची भूमिका स्पष्ट केलेली आहे. बारसू रिफायनरी कोणावरही दबाव आणून आम्हाला आणायची नाही. नंबर 1, स्थानिकांचा जर विरोध असेल तर रिफायनरीला जो विरोध आहे तो ग्राह्य धरून तिथे प्रकल्प करायचा नाही, ही आमची भूमिका आहे. मुख्यमंत्री महोदयांनी स्पष्ट सांगितले की तिथल्या स्थानिकांचा जर एखाद्या प्रकल्पाला मोठ्या पद्धतीने विरोध असेल तर तो काही प्रकल्प लादण्यात काही अर्थ नाही. त्याच्यामुळे रिफायनरीचं भवितव्य तुमच्यासमोर आहे, परंतु राजापूरमध्ये देखील पर्यावरणपूरक प्रकल्प आणण्यासाठी आम्ही प्रयत्न करतो आहे. रत्नागिरीमध्ये माझ्या मतदारसंघात जवळजवळ 30,000 कोटीचे प्रकल्प इथं आलेले आहेत. त्यातला एक देशातला पहिला सेमीकंडक्टरचा प्रोजेक्ट आहे, त्याचं इन्फ्रास्ट्रक्चरचं आता काम देखील सुरू होईल. त्याच्यातनं 30,000 मुलामुलींना रोजगार मिळणार आहे. त्याच्यासाठी टाटा ट्रेनिंग सेंटर देखील आम्ही सुरू केलेलं आहे. त्याच्यामुळे जे उद्योजकांचं स्वप्न होतं की कोकणामध्ये येऊन उद्योग करायचे आणि माझं वैयक्तिक स्वप्न होतं की माझ्या मतदारसंघातल्या जिल्ह्यातल्या हजारो मुलांना हाताला काम मिळालं पाहिजे, ते स्वप्न आमचं पूर्ण होतं आहे.
पण पर्यावरण पूरक उद्योग म्हणजे कोणते नेमके उद्योग? हे सेमी कंडक्टरचा प्रोजेक्ट आता पर्यावरणपूरकच आहेत. आणि इवन रिफायनरी जरी झाली असती तरी तो ग्रीन प्रोजेक्टच होता. आता माझ्याकडे डिफेन्स क्लस्टर होते, तो ग्रीन प्रोजेक्टच आहेत. रिफायनरी तर आम्हाला कोणाच्याही विरोधामध्ये जाऊन करायची नाही, हे अगदी कटू सत्य आहे. परंतु आता येणारा प्रत्येक प्रोजेक्ट हा पर्यावरणाला पूरकच असा आहे आणि ग्रीन प्रोजेक्ट आहे. आपल्याकडे मत्स्य उत्पादन मोठ्या प्रमाणात आहे, पण मत्स्य विद्यापीठ आपल्याकडे नाही आहे. मग इथले जे मच्छीमार युवक आहेत ते प्रशिक्षित नाही आहेत, त्यामुळे त्या संदर्भात काही योजना आहेत का? नाही, मत्स्य विद्यापीठ हा आपण फार संकुचित विचार करतोय. मी तर इथं ओशन युनिव्हर्सिटी आणली. ओशन युनिव्हर्सिटी म्हणजे समुद्रावर रिसर्च करणारं रिसर्च सेंटर, जे मरीन इंजिनिअरिंग म्हणून चेन्नईला आहे, मरीन युनिव्हर्सिटी म्हणून आहे, जिथे CRZ आम्हाला परमिशन्स घ्यायला जायला लागतात, अन्य काही गोष्टी मच्छीमारांना कराव्या लागतात. ते 1 वर्षानंतर सगळं बंद होणार आहे. ओशन युनिव्हर्सिटी झाल्यानंतर फिशिंगवर देखील रिसर्च होईल, फिशिंग कशा पद्धतीनं करायचं याच्यावर रिसर्च होईल, अजून प्रजाती किती निर्माण करायच्या माशाच्या त्याच्यावर रिसर्च होईल. त्याच्यामुळे ओशन युनिव्हर्सिटी म्हणजे सागरी विद्यापीठ हे देशातलं पहिलं आपल्या रत्नागिरीमध्ये होतं आहे. आणि ते मरीनच्या पुढं कितीतरी पटीनं आहे. आणि मला असं वाटतं की मत्स्य उत्पादन इथपर्यंतच आपण मर्यादित राहतो. म्हणजे फिश फाइंडर घेऊन कुठे मासे आहेत ते आपण शोधतो. पण आता आपल्याला पापलेटच माहिती आहे, आपल्याला सुरमईच माहिती आहे, पण त्याच्यातनं अजून प्रजाती निर्माण करण्याची ताकद ही ओशन युनिव्हर्सिटीमध्ये आहे. आणि ते ओशन युनिव्हर्सिटी जर रत्नागिरीमध्ये होत असेल तर 720 किलोमीटर किनारपट्टीच्या प्रत्येक समाजातल्या मच्छीमाराला त्याचा फायदा होणार आहे. ड्रोनचं जे हे आहे म्हणजे तंत्रज्ञान ते आता आलंय नवीन. आत्ताच केंद्रीय मत्स्य राज्यमंत्री जे आहेत जॉर्ज कुरियन, त्यांनी त्याचं हे केलंय. म्हणजे प्रत्यक्ष ड्रोन म्हणजे जसं आता आम्ही आताच्या बोटीमध्ये फिश फाइंडर ठेवतो आणि फिश शोधतो, ते आता सॅटेलाईटवरनं ड्रोनवरनं आपण शोधणार. त्याच्यामध्ये फार मोठी ती टेक्नॉलॉजी किती प्रगत आहे मला माहीत नाही. पण ड्रोन पॉलिसी आपल्या शासनानं देखील अडॉप्ट केलेली आहे. ड्रोन पॉलिसी आता काही दिवसातच महाराष्ट्र शासन देखील लॉन्च करणार आहे. पण ड्रोन पॉलिसी आता मला असं वाटतं की मॅन्युअली ही आउटडेटेड होत चाललेली आहे. भविष्यामधले ड्रोन असतील, भविष्यामधले फिश फाइंडर असतील, भविष्यामधली टेक्नॉलॉजी असेल, ही AIवर डिपेंड आहे. त्याच्यामुळं ड्रोन आता जरी मॅन्युअली आपण हँडल करत असलो तर भविष्यामध्ये तो देखील AIमधनं करावा लागणार आहे. त्याच्यामुळे अजून वास्ट टेक्नॉलॉजी आपल्या या सगळ्या परिसरामध्ये यायची आहे आणि त्याची सुरुवात झाली. दुसरा एक कळीचा मुद्दा आहे तो मुंबई गोवा महामार्गाचा आहे. नेमका कधी पूर्ण होणार आहे? डेडलाईन काय दिली का? नाही, आता जर तुम्ही बघितलं तर रस्ता हा पूर्णत्वाकडे चाललेला आहे. कॉन्क्रिटीकरणाची कामं सगळी पूर्ण आहेत, फक्त ब्रिजेसची कामं आहेत ती पेंडिंग आहेत. पण डिसेंबरपर्यंत रस्ता ब्रिज सोडून सगळी पूर्ण होतील अशी शक्यता निर्माण झालेली आहे. त्यामुळे लांजा वगैरे भागाच्या बाजारपेठेवर थोडाफार परिणाम जाणवतो. हे सगळीकडे झालं ना, ह्याला काय राज्यकर्ते जबाबदार नाहीत, ह्याला ते ठेकेदार जबाबदार आहेत. जे ठेकेदारांनी कामं केलेली होती त्यांनी ती सबलेट केल्यानंतर त्यांचे पैसे देऊ शकले नाहीत ते, त्याच्यामुळे हे सगळं थांबलेलं आहे. रिस्क अँड कॉस्ट झालं ते काम, त्याच्यामुळे ही लेंदी प्रोसिजर होती आणि आता काम जोरात सुरू आहे. एकूणच कोकणात महायुती 15 जागांवर लढत आहे. 15 जागा आहेत आणि तुम्ही रायगड रत्नागिरीचे पालकमंत्री आहात, तर ही लढत आहे. त्याचबरोबर राजापूरची लढत एक विशेष आहे तुमच्यासाठी. तर या लढतींकडे तुम्ही कसं बघताय? 15च्या 15 लढती ह्या विशेष आहेत, पण 15च्या 15 लढती आम्ही जिंकणार आहोत. रायगडच्या 7च्या 7 आपण जिंकू, 5च्या 5 रत्नागिरीच्या जिंकू आणि 3 सिंधुदुर्गच्या जिंकू. राजापूरच्या लढतीकडे भैया सामंत आहेतच, पण त्यांनी उद्धव ठाकरेंची जी सभा झाली त्यांनी आरोप केलाय की घराणेशाही आहे. हे फार मोठं आश्चर्य आहे ना, स्वतः मुख्यमंत्री असताना स्वतःचा मुलगा पर्यावरण मंत्री, ही काही घराणेशाही नाही का? मग त्याच आरोपावरून त्यांनी आरोप केलाय. नाही, मी कधीच आरोप केला नाही. त्यांनी कधीही स्वप्नात बघितलं असेल, पण मी असले आरोप करत नाही आणि मी कधीच आरोप केलेले नाहीत. ज्याच्या घरामध्ये कर्तृत्व आहे, तो मग भाऊ असू दे, मुलगी असू दे, मुलगा असू दे, अजून कोण नातेवाईक असू दे, तो जर कर्तृत्वानं मोठा होत असेल तर त्याच्यावर घराणेशाहीचा ठपका आपण कसं काय ठेवू शकतो? पण 2-2 आमदारांचा राजीनामा घेऊन त्यांना विधान परिषद देऊन तिथनं लढवणं म्हणजे 2 कार्यकर्त्यांचा बळी दिल्यासारखं आहे ना. असलं काय आम्ही करत नाही आहोत. त्याच्यामुळे घराणेशाहीचा आरोप कोणी करावा? आता ज्यांच्याबरोबर अलायन्स आहे ते सोनिया गांधी मॅडम, त्यांचे चिरंजीव, त्यांची बहीण, ही घराणेशाही नाही. पवारसाहेब,
पवारसाहेबांच्या कन्या, रोहित पवार, आता ते कोण युगेंद्र पवार, ही घराणेशाही नाही. आमचीच कशी घराणेशाही दिसते. नंतर माझ्या लक्षात आलं, कारण आम्ही सर्वसामान्य कुटुंबातनं मोठे होतोय, सर्वसामान्य कुटुंबातल्या घरातले 2 आमदार होत आहेत, म्हणून कदाचित पोटसूळ असेल. पण ती पण घराणेशाहीच आहे ना. पण स्वतःची घराणेशाही विसरायची आणि दुसऱ्या घराण्यांवर टीका करायचं, हा काही लोकांचा उद्योग आहे. बरं, लाडकी बहीण योजनेचा काय फायदा होतोय का? नक्कीच फायदा होतो. लाडकी बहीण योजनेचा फायदा हा पॉलिटिकली गेम चेंजर आहे. त्याच्यामुळं फार चांगल्या पद्धतीनं महाराष्ट्रामध्ये फायदा होतो आहे. 2,40,00,000 महिला भगिनींना आम्ही हा फायदा मिळवून दिलेला आहे. माझ्या जिल्ह्यामध्ये 4,74,000 महिलांना हा फायदा मिळवून दिलेला आहे. त्याच्यामुळे याचा फायदा नक्की गेम चेंजर ठरणार आहे. पण ते तर 3,000 रुपये देत आहेत. त्यांच्या वचननाम्यात त्यांनी सांगितलंय की आपण 3,000 रुपये. मी बघा, माझी सत्ताच जर येणार नसेल, माझं कायच होणार नसेल, तर 3,000चे 3,00,000 सांगायला काय फरक पडतो कोणाला? कारण कुठं खिशातले पैसे द्यायचे? उद्या 3,000 त्यांनी कमी बोलले, त्यांनी 4-5 लाख रुपये देतो असं म्हणायला पाहिजे, कारण सत्ता काही येणार नाही. सत्ता आल्यानंतर हे करायचं आहे ना. पण कर्नाटकात त्यांनी दिलेत. नाही, बंद केले, परत दिले आणि परत बंद केले. म्हणजे देतो म्हणून सांगितलं, महिन्याभर दिलं आणि त्याच्यानंतर त्यांच्या अर्थमंत्र्यांनी असं जाहीर केलं की आता हे शक्य नाही, त्याचा पुनर्विचार करू. आम्ही ॲडव्हान्समध्ये 5 महिन्याचे दिले, 7,500 रुपये. त्याच्यामुळे मला असं वाटतं की ही योजना 2,100 रुपयानं चालू राहील. आणि कुणी किती 3,000 रुपये देतो, 5,000 रुपये देतो, 1,00,000 रुपये देतो म्हणून सांगितलं. मी फील्डवर काम करतो. आता देखील इतक्या वाजता मी फील्डवरनंच इथं आलेलो आहे. त्याच्यामुळे महिलांच्या मनामध्ये नक्की काय आहे, महिला कशा पद्धतीनं काम करू शकतात आणि कोणाला मतदान करू शकतात हे मला पूर्ण माहिती आहे. आमच्यामधला आणि त्यांच्यामधला फरक हा 2 लाखाचा मताचा फक्त आहे. आपण जे आता लोकसभेचं कायम सांगतो 2 लाख. आणि आजचा सिनारिओ असा आहे की 2,30,00,000 तुमच्या म्हणण्याप्रमाणे, सूत्रांच्या म्हणण्याप्रमाणे 12% कमीत कमी जरी डायव्हर्ट झाले तर आम्हाला 2 लाख फक्त भरून काढायचे, बरोबर आहे की. त्याच्यामुळे आम्ही 12% जर इकडे तिकडे झालो तर 25 लाख मतं इकडे येतात, 20 लाख येतात किंवा 50 लाख येतात, झालं, सत्ता आली. त्याच्यामुळे गेम चेंजर हा योजना आहे आणि हे महिला भगिनींना माहिती आहे, कुठच्या सरकारनं दिलेली आहे. पण तिजोरीवर भार पडतोय असं वाटत नाही? हे तिजोरीवर भार पडतो हे विरोधकांचं म्हणणं आहे. कारण ज्यांना तिजोरीच माहिती नाही, ज्यांना तिजोरीवर अभ्यास नाही, त्यांनी स्वतःहून सांगितलं की मला फायनान्सचा अभ्यास नाही, मला अर्थशास्त्राचा अभ्यास नाही, त्यांना तिजोरी कळूच शकत नाही. हे जे पैसे घेतलेले आहेत हे कुठेही DPCचे पैसे कमी केलेले नाहीत, ही आर्थिक तरतूद केलेली आहे. मग कदाचित आम्ही कर्ज काढू, पण आम्ही बाकीच्या योजना बंद करून ही योजना आणलेली नाही. तर ही योजना कायमस्वरूपी चालू ठेवण्यासाठी पर इयर 46,000 कोटी रुपये आम्ही खर्च करणार आहोत आणि त्याची तरतूद बजेटमध्ये केलेली आहे. महायुतीचा फॉर्म्युला ठरलाय का मुख्यमंत्रीपदाचा? महायुतीचा फॉर्म्युला, मला असं वाटतं की महायुतीचा मुख्यमंत्री असणार आहे. एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली ही निवडणूक सुरू आहे. दोन्हीही नेते देवेंद्रजी आणि अजितदादा अतिशय चांगल्या पद्धतीनं एकत्र येऊन हे तिघं नेते काम करत आहेत. त्याच्यामुळे महायुतीचाच मुख्यमंत्री होईल. आणि मला जर विचारलं, मी शिवसेनेमध्ये काम करतो, एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली काम करतो, तर मला विचारल्यानंतर मी हेच सांगणार की एकनाथ शिंदे साहेबच मुख्यमंत्री झाले पाहिजे. पण किती जागा मिळतील राज्यात आम्हाला? महायुतीला 288 पैकी आम्ही किमान 190 क्रॉस करू. एक लोकल पातळीवर बघितलं तर अलीकडच्या काही घटनांमुळे, जसं की कोकण नगरची एक घटना होती आणि दसरा संचलनाची आणि अन्य काही घटना असतील, पण स्थानिक BJP आपल्यावर नाराज आहे असं दिसतंय. नाही, स्थानिक BJP नाराज नाही. जे उबाठामध्ये गेले ते एकटेच नाराज आहेत. बाकी सगळी BJP अतिशय प्रामाणिकपणानं संघासकट आम्हाला आशीर्वाद देते. आत्ता पण येईपर्यंत माझ्याबरोबर BJPचे सगळे पदाधिकारी काम करत होते. त्याच्यामुळे जे गेलेत ते एकला चलोरेवाले, ते एकटेच तिकडे गेलेले आहेत. आणि आता तिकडे जाऊन ते मुसलमान बांधवांना आणि भगिनींना दिलासा देत आहेत की आम्ही तुमच्यासोबत आहोत. त्याचा निर्णय 23 तारखेला आपल्याला दिसेल. धन्यवाद आमच्याशी बातचीत केल्याबद्दल. आज रत्नागिरीच्या सत्ता संघर्षाकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागून राहिले, कारण उद्योगमंत्री उदय सामंत या ठिकाणी रिंगणात आहेत. आगामी काळातील या मतदारसंघातील अपडेट्स आम्ही आमच्यापर्यंत पोहोचवत राहू आणि रत्नागिरी मतदारसंघातील ज्या लढती महत्त्वाच्या आहेत त्यावर आपण प्रकाश टाकूच. कांचन मालगुंडकरसह मी राजेश मोंडकर, तरुण भारत, रत्नागिरी.